अगं असं डोक्याला हात लावून बसायचं नसतं. का? त्याने काय होतं, आपल्या कपाळावरच्या रेषा पुसल्या जातात आणि त्याच्याबरोबर आपलं नशीब पण पुसलं जातं. साई, मला इथे टेन्शन आलंय आणि तू हसतोयस. कसलं टेन्शन? उद्या आपलं प्रेझेंटेशन आहे. मग त्यात टेन्शन काय घ्यायचं? आपण जे लिहिलंय ना ते तिथं व्यवस्थित समजून सांगायचं, झालं. अरे पण आपण जे लिहिलंय ते बरोबर आहे का हे तरी माहितीये का आपल्याला? हे बघ जुई, आय एम शुअर आपण जे केलंय ते परफेक्ट आहे. त्याला दुसरा ऑप्शन असूच शकत नाही. कशी झाली तुझी मीटिंग? छान झाले. मला माहितच होतं. हा जो तुझा माझ्यावरचा कॉन्फिडन्स आहे ना तो जाम आवडतो मला. थँक्यू. पण तुझा काही माझ्यावर कॉन्फिडन्स नाहीये. रजनी, आता हे काय तुझं नवीन? नवीन नाही, जुनच आहे हे. नंदिनी मॅडम, जर त्याचा माझ्यावर विश्वास असता तर त्याचा क्लायंट त्यांनी मला हँडल करायला सांगितलं असतं ना. क्लायंट? हो, तुझा एक मित्र आला होता अदितीला भेटायला. तूच सांगितलं असशील ना त्याला अदिती मॅडमला भेट म्हणून. हो, मीच सांगितलं. इथून पुढे कोणी आलं ना तर मी त्यांना सांगेन रजनी मॅडमना भेटा. ठीक आहे? काय जे आज आऊ आणि सर तुझं खूप कौतुक करत होते. कशाबद्दल? अजय, उद्या आपली मीटिंग आहे बँड्राला. आपली मीटिंग? जुई, मीटिंग तुला आणि साईला दिलेल्या प्रोजेक्ट संदर्भात आहे ना? हो, पण तू असणारच ना बरोबर? म्हणजे सरांनीच सांगितलंय तसं. बरं ऐक, मी आणि साईने तुला प्रेझेंटेशन मेल केलंय, तर तू एकदा ते चेक कर आणि फायनल कर. जुई, आपण एकदा फायनल केलं ना प्रेझेंटेशन, परत त्याला कशाला त्रास द्यायचा? अरे हो, पण जर काही चेंजेस असतील तर तो करेल ना, त्यालाच द्यायचंय उद्या प्रेझेंटेशन. एक मिनिट जुई, आपण सरांना भेटलो तेव्हा काय ठरलं? काय? हे प्रोजेक्ट तुला आणि साईला दिलंय, मी फक्त असेन तुमच्या सोबत. त्यामुळे प्रोजेक्ट तुम्हालाच करायचंय. हो, आम्ही करूच, म्हणजे आम्हीच केलंय. हा, मग ते प्रेझेंटही तुम्हीच केलं पाहिजे. थँक्यू जय. जय, तू काय बोलतोयस हे? तू साईला देणार आहेस उद्या प्रेझेंटेशन करायला? अरे नवीन आहे तो, एक्सपिरियन्सही नाहीये त्याला, रिस्क आहे याच्यामध्ये. या बाबतीत रजनीचं म्हणणं मला पटतंय. आय मीन, उद्या प्रेझेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याच्या नोकरीचाही प्रश्न आहे ना. हा, एक्झॅक्टली. हो, मला कळतंय ते, पण तसं काही नाही होणार तिलोत्तमा मॅडम. जयराम, पण तुझा नक्की विश्वास आहे ना साई प्रसादवर? तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होताच ना. तोच विश्वास मी साईवर दाखवतोय. माझी खात्री आहे साईला जमेल नक्की.